इथे तुम्ही या वड्याचा आवाज ऐकला असेल. अतिशय खुसखुशीत, कुरकुरीत आणि झणझणीत असा हा उपवासाचा बटाटा वडा तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता याचं वरचं आवरण देखील जास्त जाड वगैरे झालेलं नाही, तर अतिशय पातळ असं आवरण आहे आणि अजिबात तेलकट देखील झालेला नाही. तर आज वैशाली मेजवानीमध्ये हा उपवासाचा खमंग बटाटा वडा कसा तयार करायचा हे आपण टिप्स अँड ट्रिक्स सहित पाहणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. आता हे बटाटे वडे तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत. तर मी इथे एक कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी ठेवायचं, त्यावर अशा प्रकारचं रिंग ठेवायचं किंवा एखादं स्टँड ठेवू शकता. आता कुकर काळा पडू नये म्हणून यामध्ये एक लिंबाचा तुकडा ठेवायचा आहे आणि बटाटे उकडून घेताना आपल्याला अशा प्रकारच्या डब्यात ठेवायचे आहे, जेणेकरून याला पाणी लागणार नाही. आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर मध्यम ते मोठ्या आचेवर आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने बटाटे उकडून घेतले की बटाट्याचं मिश्रण हे पातळ होत नाही आणि कोरडं तयार होतं. अशा पद्धतीने आता मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे थोडेफार थंड करून घेऊया. तोपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत. तर इथे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, म्हणजे तिखट इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यासोबतच यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आणि आपल्याला हे जाडसर अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आता आपण बटाटे थंड झाले की ते सोलून घ्यायचे आहेत आणि किसणीवर आपल्याला किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे मिश्रण छान असं एकजीव करता येईल. तर आता हे बटाटे सोलून झाल्यानंतर या प्रकारे किसणीवर मी ते किसून घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटाटे मॅश करून देखील घेऊ शकता. आता अशा पद्धतीने बटाटे किसून झाले की आपण एक पॅन गॅसवर ठेवायचा. यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे मिरची, कोथिंबीर आणि आल्याचं मिश्रण तयार केलं होतं ते त्यावर घालून घ्यायचं. 1 मिनिटभर परतून घ्यायचं. याचा कच्चेपणा थोडासा कमी झाला की यावरच आपण जे बटाटे किसून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं मध्यम ते मोठ्या आचेवर हे छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण परतून घेण्याआधी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर थंड करण्यासाठी आपण एका दुसऱ्या भांड्यात घालून घेऊया. थंड करून घेतल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. ज्या आकाराचे तुम्हाला वडे तयार करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे गोळे तयार करून घेऊ शकता. इथे मी गोल आकाराचे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला थोडेसे चपटे टिक्कीसारखे करायचे असतील त्याप्रमाणे देखील तुम्ही हे तयार करून घेऊ शकता. इथे आता इतक्या मिश्रणापासून 7 वडे तयार होतात. तर इथे मी 7 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता गोळे तयार करून झाले की आपल्याला याचं वरचं आवरण तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक बॅटर तयार करावं लागेल. इथे मी राजगिरा पीठ घेणार आहे. तर जवळजवळ पाव वाटी इतकं मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे. तर हे रेडीमेडच राजगिरा पीठ आहे जे मी इथे वापरलेलं आहे. आता यामधील पाव वाटी इतकं राजगिरा पीठ एका भांड्यात काढून घेऊया आणि सोबतच इथे आपण पाव वाटी हे वरीचं पीठ घेणार आहोत. तर अशा प्रकारे वरीचं पीठ देखील आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये अवेलेबल होतं. आता इथे वरीचं पीठ देखील पाव कप घ्यायचं आहे, म्हणजे जितकं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे तितकंच वरीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सोबतच पाव चमचा इतकं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तर लाल तिखट तुम्ही खात असाल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता इथे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि यावर थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करायचं आहे. तर फक्त हेच 2 जिन्नस घालून आपल्याला हे बॅटर तयार न करता आणखीन एक जिन्नस घालायचा आहे. तो आपण हे मिश्रण तयार झाल्यानंतर घालणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेणार आहोत किंवा मिश्रण तयार करून घेणार आहोत. एकदम पाणी घातलं तर या मिश्रणाच्या गुठल्या होण्याची शक्यता असते आणि त्या गुठल्या लवकर मोडता येत नाहीत. त्यामुळे इथे आपण थोडं थोडं पाणी घालून याचं असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे किंवा हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता इतपत हे बॅटर तयार झालं की यामध्येच मी अर्धी वाटी, म्हणजेच आपण जेवढं भगर घेतली होती किंवा जेवढी राजगिरा पीठ घेतलं होतं त्याच्या अर्धं हे साबुदाण्याचं पीठ घालून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ नसेल तर तुम्ही साबुदाणे हे मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता. तर इथे मी अर्धी वाटी इतकं हे साबुदाण्याचं पीठ घालून हे बॅटर थोडंसं पाणी घालून या पद्धतीचं किंवा या कन्सिस्टन्सीचं तयार करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर 2 मिनिटं असंच ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण वडे तयार करायला घेणार आहोत. आता साबुदाण्याचं पीठ घातल्यानंतर हे थोडंसं दाटसर तयार होतं. यामुळे यामध्ये 1 ते 2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता. आता या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर, म्हणजेच या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. फार आपल्याला हे पातळ करायचं नाही, कारण मग या वड्याला अगदी व्यवस्थित कोटिंग होणार नाही.
तर इथे या पद्धतीने मी वडा किंवा हा गोळा यामध्ये घालून घेतलेला आहे। या बॅटरमध्ये घोळवून चमच्यावर घेऊन आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम असलेल्या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। आता तेल आपल्याला इथे फार थंड ठेवायचं नाही किंवा मध्यम देखील ठेवायचं नाही, तर मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये वडे तळून घ्यायचे आहेत। जर तेल कमी तापलेलं असेल तर हे वडे खूप तेलकट होण्याची शक्यता असते आणि हे वडे तळून घेण्यासाठी फार वेळ लागत नाही। अगदी मिनिटभराच्या आतमध्ये हे वडे छान असे खमंग आणि कुरकुरीत तळून तयार होतात। आता वडे तेलात घातल्यानंतर लगेचच ते हलवायचे नाही, 1 मिनिटभर किंवा 30 सेकंद तरी हे असेच ठेवायचे आहेत आणि नंतर झाऱ्याच्या साहाय्याने हलक्या हाताने ते उलटून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्याचं वरचं आवरण अगदी व्यवस्थित तयार होईल। आता इथे या पद्धतीने मी हे वडे छान असे खरपूस आणि कुरकुरीत तळून घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त खमंग कुरकुरीत आणि बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे आपले उपवासाचे बटाटे वडे तयार झालेले आहेत। आता आपण याच तेलामध्ये थोड्याशा मिरच्या देखील तळून घेणार आहोत। आता इथे मिरच्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मिरच्या तळताना मिरचीला मध्ये थोडासा कट लावून घ्यायचा आहे आणि मगच मिरची तेलात घालायची आहे, कारण अगदी गरम तेलामध्ये मिरच्या घातल्या तर त्या लगेच फुटून बाहेर उडू शकतात किंवा तेल अंगावर उडू शकतं। त्यामुळे मिरच्या ह्या तेलात तळून घेताना मध्ये त्याला थोडीशी चीर पाडून घ्यायची आहे आणि मग तळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपले हे उपवासाचे खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारे बटाटे वडे तयार झालेले आहेत। तर हे तुम्ही कोणत्याही शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, म्हणजे उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेच मिरचीसोबत देखील ते अतिशय रुचकर आणि चविष्ट लागतात। अशा प्रकारे आज आपण 3 पिठांचा वापर करून हे उपवासाचे खमंग आणि कुरकुरीत असे बटाटे वडे तयार केलेले आहेत। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा।